जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. भारत माता की चहा झालाय ना. भारत माता की. येळ्ळूरची ग्रामदेवता श्री श्री चांगळेश्वरी जी की. आणि सुंदर आपला शिवरायांची जी मूर्ती आहे त्या छत्रपती शिवरायांचा जय जयकार. आणि आपण आता गप्पाच पाडणार आहोत. वंदनाताई, तुमचं या येळ्ळूर संमेलनातर्फे मनापासून स्वागत. आणि फेटा बांधल्याबरोबर त्यांनी फेटा बांधणाऱ्या काकांना विचारला, छान दिसते ना मी. मला त्याने हळूच विचारलं, आता कार्यक्रम भरून संपूर्ण मी असा डोक्यावर फेटा बांधून बसायचं का असं म्हणाला. म्हटलं होय, आपण साहित्य संमेलनात सुद्धा बेळगावात फेटे बांधत नाही, तर आम्ही बेळगावात लग्न समारंभात सुद्धा फेटे बांधतो. आणि फेटा बांधणे हा बेळगावकरांचा सन्मान व्यक्त करण्याचा हा एक प्रकार आहे. आपण आता सुरू करूया, कारण तुम्ही माझी बडबड ऐकायला आलेला नाही आहे, तुम्ही त्यांना ऐकायला आलेला आहे. वंदनाजी, नेहमीचेच प्रश्न आहेत. माणसाचं बालपण फार महत्वाचं असतं. ज्या येळ्ळूरमध्ये अशी साहित्य संमेलनं होतात त्या येळ्ळूरमधली मुलं मोठी झाल्यावर चांगली नागरिक होणारच. तुमचं बालपण कसं गेलं? तुम्ही उभे राहून प्रश्न विचारणार का मला? नाही, आता बसलो. माझं बालपण पुण्यात गेलं. हुजूरपागा पुण्याची शाळा, जी पेशव्यांची घोडी बांधायची जागा होती. शनिवार वाड्यात पेशवे राहत होते आणि त्यांची घोडी बांधायची जागा ती हुजूरपागा. आणि हुजूरपागेत आमचं मुंबईला आम्ही राहत असताना आई वडिलांनंतर दौऱ्यावरती असायचे सतत, त्यामुळे पुणेरी संस्कार आमच्यावर घडावेत आणि आजोळी राहायला मिळावं एकत्र कुटुंबात, त्यामुळे आमची पुण्याला रवानगी केली होती. पण मी खूप बालपण पुण्यात उपभोगलं आहे. एक तर माणिकबाईंची मुलगी म्हणून एक वेगळाच आमच्याकडे आल्याबरोबर सगळ्या मैत्रिणी असायच्या, त्या वेगळ्याच दृष्टीने आमच्याकडे बघायच्या. म्हणजे कॉलर ताट पहिल्यापासूनच होती. मग विशेष काही वेगळं केलं नसतं तरी चाललं असतं. पण ॲक्सिडेंटली मला हा व्यवसाय मिळाला, म्हणजे हाऊस म्हणून केली आणि मी व्यावसायिक झाले या क्षेत्रात. पण पुण्यातलं बालपण खूपच सुदृढ सुसंस्कारी असं होतं. पण मी फार वांड होते, म्हणजे अगदी मिश्किल होते. म्हणजे आई घरातनं बाहेर जाताना कशी मुलांना उगाच वाचा वाचा बोलू नको, पसा पसा असू नको, तसं मला सांगितलं जायचं नेहमीच. आणि आजी आणि मामी आमच्या दोघी लक्ष ठेवून असायच्या आमच्यावर. आणि आई वडील आमचे गाण्याचे टूर्स असायचे. आईच्या वडील माझे डॉक्युमेंटरीज बनवायचे, त्यामुळे ते पण दौऱ्यावर असायचे. म्हणून पुण्यात माझं बालपण गेलं. मी मुद्दाम का सांगितलं की पुण्यात ती घोडे बांधायची जागा हुजूरपागा या शाळेत फक्त मुलींचं शिक्षण होतं आणि हॉस्टेल होतं. पण माझं ना खेळात जास्त लक्ष असायचं. मी अभ्यासात कधी रमले नाही फारशी. आता हे लहान मुलांना तुम्ही सांगू नका तुमच्या, पण मी सांगते तुम्हाला. पण माझं सगळं खेळाकडे लक्ष असायचं, मस्ती करायची आणि शाळा ही मजा करायची ठिकाणी, अशा तऱ्हेने मी तो आनंद लुटत होते. त्या हुजूरपागेतनं एक विहीर होती बरं का, आणि त्या विहिरीला 5-6 पायऱ्या उतरल्या की एक दरवाजा होता बंद, ज्याला कुलूप आणि कडी कायम असायची. तर मला फार असं बंद ठिकाणी कुठे इथे काय असेल याची खूप मला उत्सुकता असायची नेहमी. आणि मला कळलं होतं की घोडे बांधायची जागा म्हणजे इथून शनिवार वाड्यात एक गुहा आहे, ती जाते अशी, म्हणजे टनेल आहे, त्या टनेलमधनं ते घोडे आणायचे आणि इथे बांधायचे असं. तर त्याचं प्रवेशद्वार ते तिथे आहे. म्हणून मला फार तिकडे जायची इच्छा होती. एखाद्या ठिकाणी नो एंट्री म्हटल्यानंतर मला असं वाटतं की का नाही जायचं, मी जाणार इकडनंच. मला कोणी बंधनं घातलेली आवडायची नाही, त्यामुळे इथे उभं राहू नको, नाही मी इथेच उभी राहणार असं. तर तसं मला तिथे जायचं नाही हे, त्यामुळे तिथे कुलूपच लावून ठेवलं होतं. आणि मला भयंकर उत्सुकता होती जायची. मी 3-4 माझ्या मैत्रिणींना विचारलं की माझ्याबरोबर याल का, आपण जाऊया, बघूया काय एकूण शनिवारवाड्यात जाऊन येऊ, एक भटका मारून येऊ. तर त्या घाबरल्या, त्या म्हणाल्या नाही आम्ही नाही येणार. मग मी एकदा घरातनं भाजी कापायची सुरी, वॉटर बॅग आणि एक टॉर्च घेऊन आले. आणि शाळा संपल्यानंतर मी खेळून घरी जायची, त्यामुळे रोज पडलेली असायची, खरचटलेलं असायचं, हे सगळं असायचं. त्यामुळे फारसं
म्हणजे हे नेहमीच होतं वयासाठी पण धडपडणं. आणि मग मी म्हटलं की आता जायचं. संध्याकाळची पांगापांग झाली, सगळे खेळ संपल्यानंतर मुली गेल्या, शिक्षिका गेल्या, हॉस्टेलच्या मुली गेल्या त्यांच्या हॉस्टेलवर, आणि सगळी शांतता असताना मी जायचं ठरवलं. 5 पायऱ्या उतरले आणि दगड घेतला एक आणि ते कुलूप तोडलं. ते इतकं जुनं गंजलेलं होतं की ते एका दगडाच्या रेट्याने ते गेलं, तुटलं, खाली पडलं. आणि मग मी असं हळूच अगदी दरवाजा उघडला. तर हिंदी सिनेमात कसा कर्र आवाज येतो तसा तो आला. अगदी फिल्मीच म्हणजे सगळं वातावरण तयार झालं. आणि अंधार गुडूप होता त्या गुहेत. म्हटलं आता काय करू. मग टॉर्च लावला, आत गेले भीतपणे, आणि सुरी आणली होती. त्याने अशा वेली बिली काय वाढलेल्या होत्या, ते असं बाजूला करत करत 10 पावलं वगैरे गेले. तर अचानक सळसळ सळसळ ऐकू आली. म्हणून मी टॉर्च मारून बघितलं तर एक पिवळ्या रंगाचा नाग, जो माझ्या अजून स्वप्नात येतो, तो तिथे उभा राहून असा माझ्याकडे बघायला लागला. असा मी पण त्याच्याकडे अशी बघायला लागले. तर त्याला असं वाटलं की ते हे एक नाग पाळणारे कोण असतात ते, हा गारुडी, त्याच्यासारखं तो असा करायला लागला. मी पण अशी करायला लागला. पण मी इतकी घाबरले त्याचा रंग बघून. शेवटी म्हटलं हे काय खरं नाही, आपल्याला तो जाऊ देणार नाही, हे खरं, हे ते सिद्धच झालं. मी 2 पावलं टाकली की तो परत असतोच करायचा. मी तिथेच सगळं टाकलं, जी माझी गाळण उडाली, आणि दरवाजा कसा बसा रेटून घेतला आणि घरी गेले. मी खरचटलेलं होतं, पडलेलं होतं, सगळं झालं होतं माझं. पण मी रोजचं असल्यामुळे कोणाला घरात काही शंका नाही आली. मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत कळलं सगळ्यांना की कुलूप तुटलंय म्हणून. मग त्यांनी कडी आणून लावली वगैरे सगळं झालं. पण मला माझी झोप उडाली. झोप अशासाठी उडाली की मला वाटलं की आता पुढे कधी पुरातत्व खात्याने ही गुहा उघडली आणि आत गेले तर त्यांना स्टीलची सुरी आणि वॉटर बॅग आणि टॉर्च मिळाली. आणि सगळा इतिहास उधरले की शिवाजीच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात हे सगळं होतं. स्टीलची सुरी होती, टॉर्च होता आणि वॉटर बॅग होती प्लास्टिकची. त्यामुळे मला असं वाटलं की ते तरी काढायला आपण परत एकदा जावं, पण ते धाडस मी केलं नाही. पण हे अशी मी पहिल्यापासून वांड होते. पण पुण्याचं शिक्षणच एकूण आणि सगळे संस्कार सणावारांचे वगैरे खूप आम्ही अनुभवले, आनंद घेतला. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक वर्षी माझ्या आईच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या शिक्षिका असल्यामुळे आईला सांगायची की माणिक तुझी मुलगी आहे म्हणून आम्ही हिला वरच्या वर्गात ढकलतोय. असं करत करत माझं 7वी पर्यंत शिक्षण पुण्यात हुजूरपागेत झालं. आणि मग आई म्हणाली की नाही आता या मुंबईला, जरा सोसा काळा, अभ्यास करा आणि मगच पास व्हा. असं करून माझं पुण्यात सोडून मुंबईला मी आले. म्हणजे वांड वंदना लहानपणी कशा होत्या आणि त्यांची नागाशी मुलाखत झालेली होती, हा त्यांनी किस्सा आता आपल्याला सांगितला. आणखी एक किस्सा सांगते. पंडित जवाहरलाल नेहरू आमच्या शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात आले होते. अरे वा. कारण इंदिरा गांधी 1 वर्षासाठी हुजूरपागेत त्यांची इच्छा होती की पुण्याच्या हुजूरपागेत तिने शिक्षण घ्यावं. एक वर्ष त्या पुण्याच्या हुजूरपागेत शिकायला होत्या आणि हॉस्टेलवर राहत होत्या. तर ते अमृत महोत्सवानिमित्त तिथे आले होते. आणि मी स्मार्ट माणिबाईंची मुलगी, त्यामुळे मला हातात 2 गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत करायला उभं केलं होतं दारात. आणि नेहमी ठरल्याप्रमाणे नेहरूंच्या हातात एक फूल द्यायचं, एक कोटात खोचायचं गुलाबाचं फूल. म्हणून माझ्याकडे 2 फुलं देऊन समोर सगळे उभे, सनई चौघडा वाजतोय, नेहरू आले, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि मुलांचे तर अतिशय आवडतं व्यक्तिमत्व होते. आणि नेहमी पण माझ्या हातात फुलं बघून ते असे वाकले माझ्यासमोर. मी हातात त्यांच्या फूल दिलं आणि दुसरं मी माझ्या वेणीत खोचलं. आणि ते इतके हसले, त्यांनी माझ्या डोक्यावर आपल्या मारल्या. पण माझ्या जे प्रिन्सिपल समोर उभ्या होत्या त्यांनी जे डोळे वटारले हसले की राग हा डोळ्यातून कसा व्यक्त करायचा ह्याचा अभिनय मला तेव्हा शिकायला मिळाला. आणि तो मी आता नंतर वापरत आले. आपली विद्यार्थी दशा, तेव्हा त्यांनी केलेली मस्ती, याचे किस्से आपण थोडेसे आता ऐकलेलेच आहेत. त्यांच्या घरात 2 भाषांचं वातावरण होतं. आई तर जगप्रसिद्ध माणिक वर्माजी गायिका म्हणजे मराठी, आणि त्यांचे वडील श्री अमर वर्मा हे हिंदी भाषिक. त्यामुळे घरात 2 वातावरण, एक हिंदीचं आणि दुसरं मराठीचं. त्यांच्या वडिलांचं या सर्व बहिणींच्या वर म्हणजे त्यांच्या मुलींच्यावर बारीक लक्ष असायचं. आणि ते नेहमी म्हणायचे माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. आणि ते एक हिंदी वाक्य वापरायचं. ते हिंदी वाक्य असं होतं, जिंदगी में कुछ भी हो सकता है. तो काय किस्सा आहे?
नाही, तो किस्सा असा आहे की आपल्या मुली एक से एक दिसायला सुंदर माझ्यासारख्या सगळ्या बहिणी, त्यामुळे एक तर मुलींना वाढवणं काही सोपी गोष्ट नव्हती, पण त्यांनी सतत म्हणजे आम्हाला असं मुलगी म्हणून काही वेगळ्या प्रकारे वाढवलं नाही. त्यांना मुलाला जसं वाढतं तसंच आम्हाला मनाने खंबीर, शरीराने खंबीर, कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असणं, हे जे गुण असायला पाहिजेत पुरुषांमध्ये तसेच बायकांमध्ये जास्त असायला पाहिजे. यासाठी ते रोज सांगायचं आम्हाला की कुछ भी हो सकता है जिंदगी में, काही होऊ शकतं, यू बी प्रिपेअर्ड. असं तेवढ्यासाठी ती एक शिकवण होती आमची. पण खूप बारीक लक्ष असायचं. रोज संध्याकाळी आम्ही आलो की मग घरात नियम होता 7च्या आत घरात, त्यामुळे मग ते खुर्चीवर आराम खुर्चीवर बसले असेल. अच्छा तुम सुबह यहाँ से 7 बजे निकली, फिर क्या हुआ, कौन मिला, अच्छा वो, म्हणजे मित्र मुलं कोण कोण भेटली, मैत्रिणी कोण कोण आहे, याची सगळी माहिती अशी गोड बोलून ते सगळं समजून घ्यायचे. माझ्या वडिलांचं सांगायचं म्हणजे ते अलाहाबादचे, UPचे, बच्चन कुटुंबातलेच ते पण श्रीवास्तव आणि ही UPचे काय म्हणजे डॉक्टर हरिवंश बच्चन हे माझ्या वडिलांचे सख्खे मामा, तर अमिताभ बच्चन माझा काका. त्यांच्या घरात साहित्य होतच होतं. त्यामुळे माझे वडील प्रभात फिल्म्समध्ये डायलॉग्स लिहायला, सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहायला, संवाद लिहायला असायचे. आणि मग हिंदी उच्चारण आपलं चांगलं व्हावं म्हणून आम्हाला डिक्शनरीमध्ये रोज एक इंग्लिश शब्द शिकायचा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. एक इंग्लिश, एक उर्दू आणि एक मराठी शब्द नवीन, रोज एक एक शब्द शिकत गेलं तर तुमची भाषा प्रगल्भ होईल, तुम्हाला सगळ्या भाषांचं चांगलं ज्ञान होईल. याच्याकडे बारीक लक्ष असायचं. त्यामुळे असं बारीक लक्ष ठेवून त्याने आम्हाला मुलासारखं वाढवलं, मुलींसारखं. मंडळी, आजच्या या कार्यक्रमातून आपण आपल्या नातवंडांना म्हणजे माझ्यासारख्या आजोबांनी आणि तुम्ही इथे जे बसलेले आहात माता पिता, आपल्या मुलांना कसं वाढवायचं हे या घटनेतून आपण शिकलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना खरंच संध्याकाळी असं विचारतो का, सकाळी 8ला तू शाळेला गेलास, नंतर कुठं गेलास, कुठल्या पिझ्झा खायला गेलास, किती वेळा मोबाईल बघितलास, असं आम्ही विचारतो का? ते विचारलं पाहिजे. अभिजात दर्जा बारामतीला मिळाला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, फारच उशिरा मिळाला खरं तर. पण यावेळी सरकारने अगदी चांगलं बांधून तो आपल्याला बहाल केला असं म्हणायची गरज नाही. खरं तर आपण तो मिळवलेला. कारण त्या भाषेचीच जी गंमत आहे ना, ती म्हणजे मला फार फार अभिमान वाटतो की मी फक्त मराठीत काम करत आले. मी कुठल्याही हिंदी चित्रपटात काम करायला गेले नाही. खूप वेळा मला विचारलं गेलं की हिंदीमध्ये कराल का तुम्ही, अशी अशी भूमिका आहे, तशी तशी भूमिका आहे. म्हटलं मला करायला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कॅरेक्टर काय आहे ते सांगा, व्यक्तिचित्र मला जे उभं करायचं आहे त्याच्यात मला मजा आली पाहिजे करताना. मराठी भाषेमध्ये जी गंमत आहे ती हिंदी भाषेत नाही असं माझं म्हणणं नाही, पण त्या कॅरेक्टरला म्हणजे माझ्या दृष्टीने कलाकाराला त्यातनं जर काही मिळत नसेल तर मी नाही करायचं असं ठरवून मी मराठी भाषा, मराठी नाटक, मराठी सिरियल्स, मराठी चित्रपट करत आले. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि म्हणून अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळाला. फारच सुंदर, फारच सुंदर. मंडळी, ज्यांच्या घरात गाणं म्हटलं जात आहे त्या घरातल्या मुलांच्याकडनं आपल्याला छान गाणं ऐकायला मिळावं अशी अपेक्षा असते. एका नाटकात त्या काम करत होत्या आणि ते नाटक पाहायला एक व्यक्ती आलेली होती. त्या व्यक्तीला ही व्यक्ती प्रचंड आवडली. पहिली नजर में प्यार हो गया असंच काहीतरी झालं. नंतर विंगेत ते त्यांना भेटायला गेले. मग ते पाहणी म्हणतात की नाही, मुलगा पाहणे, मुलगी पाहणे वगैरे असाही कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाला मी नाव दिलंय खडाष्टक ते मंगलाष्टक. आणि त्याच्यामध्ये पाडाला पिकलाय आंबा असं एक गाणं झालेलं होतं. तो किस्सा मला त्यांच्याकडून ऐकायचा. खडाष्टक नाटक आणि मंगलाष्टक हा लग्न केलं. तर तो फारच मागे लागला म्हणून मी केलं लग्न. त्याला आता 50 वर्ष झाली आणि आता सवय झाली त्या माणसाची, त्यामुळे छान चालला आमचा संसार. आणि त्यातही मी 20 वर्ष जवळजवळ म्हणजे दौऱ्याच्या निमित्ताने घराबाहेर असल्यामुळे आमचा छान सुखाचा संसार झाला. 20 वर्ष तो मजेत आहे, मी 20 वर्ष मजेत बाहेर काढली असेल. खडाष्टक हे नाटक म्हणजे मी होणाऱ्या नवऱ्याबरोबर पहिल्यांदा केलं, जे आम्ही अजून चालू ठेवलंय त्याची रिहर्सल. खडाष्टक म्हणजे भांडण. आणि त्या नाटकात आम्ही आमच्या लग्नाच्या आधीच काम केलं होतं, त्यामुळे मला ते फारच जवळचं वाटलं आणि ते जवळचंच राहावं म्हणून आम्ही खडाष्टक पण चालू ठेवलेलं आहे. पण पाहण्याचा कार्यक्रम नव्हता झाला.
तो माणूस फारच माझ्या मागे लागला आणि मग मी पण पारख केली. आणि मग जेव्हा मला मागणी घातली त्यांनी, तेव्हा मी म्हटलं की मला स्वतःला फारसं कळणार नाही या वयात मी आत्ता आहे, पण माझे आई वडील माझ्यासाठी चांगला मुलगा तू आहेस असं जर म्हणाले तर मी त्याशी लग्न करेन, असं मी त्याला सांगितलं. आणि मग त्यांनी आई वडिलांना त्यांची भेट घेतली आणि त्यांना पसंत पडला. त्यांनी आजूबाजूची पण चौकशी केली होती आणि मग त्यांच्या घरी मला जायचं होतं भेटायला त्याच्या आईवडिलांनी. तेव्हा माझ्या आईने नेहमीसारखं माझ्या स्वभावाप्रमाणे खूप बडबडू नको, जसं मी म्हटलं असं बोलू नको, फटाफटा हसू नको, जरा वाकून नमस्कार असं कर, 3-3दा सासू सासरे होणारे आहेत तुझे त्यांना जरा इम्प्रेस कर वगैरे सगळं आईने शिकवून पाठवलं होतं मला. आणि तशी इम्प्रेशन मारण्यात मी पटायत असल्यामुळे मी गेले घरी. सासूबाई माझ्या स्वयंपाकघरात छान माझ्यासाठीच काय काय करत होते, थोडंसं जाऊन काय काय करत होते. मी त्यांना जरा चिऱ्या कापायला मदत वगैरे केली, नंतर काही नाही केलं, सगळं त्यांनीच केलं, पण थोडंसं आपण करतोय असं दाखवलं तरी निदान. आणि मग त्यांना जेव्हा कळलं होतं की माणिकबाईंची मुलगी आपल्या घरी येणार सून म्हणून, हा आणतोय, लग्न होईल की नाही माहिती नाही यांचं, पण इंट्रोड्यूस करायला आला आहे. आणि माणिकबाईंच्या गाण्यानेच त्यांच्या घराची सुरुवात सुरू व्हायची. पहाट आईचा अभंग, भक्तिगीतं ही सगळी रेडिओवर तर सकाळी वाजायची. सगळी गाणी आईची त्यांच्या तोंडपाठ होती. आणि माणिकबाईंची मुलगी आपल्याकडे येणार आहे, तर सहज म्हणून त्यांनी विचारलं, आमचा नाश्ता पाणी सगळं झालं, तू काय करतेस, तू गातेस की रे? तर मी म्हटलं हो गाते ना. म्हण नाही खरं गाणं. मी म्हटलं ते पाडाला पिकला आंबा. म्हणजे त्यांनी अपेक्षा अशी ठेवली होती की माणिकबाईंसारखी चालस सात्विक अशी ही असणार आहे, त्यामुळे आईचा अभंग किंवा भक्तिगीत वगैरे म्हणेल. तर मी त्यांना पाडाला पिकलं म्हणून दाखव. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला 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 हो, आला 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 आला, पाडाला पिकलाय आंबा नीट बघ, पाडाला पिकलाय आंबा नीट बघ, पाडाला पिकलाय आंबा. आंब्याचा रंग केशरी वरलाली शोभे शेंदरी, तोंडाला तुझ्या पाणी सुटल, घेऊन टाकलं की माझी काळजी मिटल, घुट म्हणू नको तू बाबा हो, घुट म्हणू नको तू बाबा. अरे घे असं कोणतं आचरणच म्हटलं. पाडाला माझ्या शेजारी माझा होणारा नवरा बसला होता, त्यांनी जी मान खाली घातली ती 50 वर्षानंतर सुद्धा वर केलेली नाही. मला नंतर त्यांनी विचारलं तू हे का गाणं गायलं? म्हटलं मी हेच गाणं गात आले नेहमी, माझ्या स्वभावाप्रमाणे मी माझ्या आवडीचं गाणं गाते, मी माणिकबाईंची गाणं गात नाही, ते त्यांना शोभतं, त्यांचा स्वभाव तसा आहे, त्यांच्या मुखातून तेच गाणं येतं बाहेर आणि माझ्या मुखातून हेच गाणं येतं बाहेर. मग मी त्याच्याला गाणी त्यांनाही कळू दे ना आपल्या घरी कोण येते ते, त्यामुळे मी आपली बिनधास्तपणे ते गाणं गायले, त्यांची मनं जिंकली. आणि नंतर मी नाटक बिटक सोडून दिलं होतं खरं तर. पण मग मी करायचं ठरवलं. सासऱ्यांनीच मला सांगितलं की तुझ्यात कला आहे, तू कर, तू कशाला सोडते? तर मी म्हटलं मला यांनीच सांगितलं शिरीषनी की आपल्याकडे चालणार नाही ग्रुप त्यांच्याकडे वगैरे. तो कोण ठरवणार? तुझ्यात कला आहे, तुझी स्वतःचे व्यक्तिमत्व आहे, तुला काय करायचं आहे आयुष्यात ते तू कर, आम्ही घेऊ सांभाळून सगळं. इथं बसलेल्या सर्व सासू सासऱ्यांनी विनंती की आपल्या घरातल्या सुनांना असाच पाठिंबा द्या. 3 महिन्याचं बाळ 4 महिन्याचं बाळ असलं तरी त्यांना जे काही करायचंय त्यांना करायला द्या. यालाच म्हणतात स्त्री स्वातंत्र्य. आणि त्यासाठी यांच्या सासू सासऱ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. मंडळी, एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं गेलं तुम्ही जर अभिनेत्री झाला नसता तर काय झालं असता? मग त्या म्हणाल्या मी उत्कृष्ट गृहिणी झाले असते. हाही उत्तम विचार आहे. आजकाल बऱ्याच जणांना स्वयंपाक करता येत नाही. माझा असा मित्र म्हणतोय मुलांनी आता पराठे करायला शिकलं पाहिजे आणि मुलींनी आता कराटे करायला शिकलं पाहिजे. हे जेवढं खरं आहे, पण मुलींना पण स्वयंपाक आलाच पाहिजे आणि मुलांनाही स्वयंपाक आला पाहिजे. त्या म्हणाल्या मी उत्कृष्ट गृहिणी झाल्या असत्या. मंडळी, त्यांना हुतुतू आणि खो खो खेळायला खूप आवडायचं. त्या स्वतः आता उद्योजिका आहेत. त्याने एक उपक्रम सुरू केलाय मड आयलँड मध्ये. त्याने इतका सुंदर बंगला बांधलाय, जो बंगला त्या शूटिंग साठी देतात आणि त्या बंगल्यामध्ये त्या आपल्या कार्यक्रमाचं सुद्धा शूटिंग करतात. अशा त्या घरातल्या आता अर्थमंत्री आहेत.
त्यांचा टापटीपणा आपण बघतोच आहोत आणि त्यांचा डॅशिंगपणा पण आपण बघतो आहोत. वंदनाताई, तुमची 2 मुलं स्वप्ना, एक वेळ तुम्ही आता गृहिणी व्हायला आवडलं असं म्हणालात ना, त्याचं कारण होतं एक मला, कारण मला लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो, 9 मुलं आम्ही एका घरात राहत होतो. म्हणजे घरी आम्ही क्रिकेट खेळायचो, 2 कमी पडायचो मग आजीला पण उभं करायचो आम्ही आणि एका मामीला उभं करायचो, पण आम्ही क्रिकेट खेळायचो. अशी 9 मुलं आम्ही घरात एकत्र वाढलो. एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं छोटं प्रतीक असतं. वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आपण एकत्र राहतो आणि मग प्रत्येकाशी जुळवून घेत, कॉम्प्रोमाइजेस करत, 1 तीळ 7 जणांमध्ये वाटत कसं राहायचं, कसं जगायचं, ते प्रशिक्षणाचं केंद्र असतं ते, आणि ते आम्हाला मिळालं. त्यामुळे मला गृहिणी व्हायचं एक कारण सांगते. आमचा ठरलेला खुराक असायचा. आमची आजी ठरवायची की खुराक काय खायचा. शाळेतनं आल्यावरती उकडलेला बटाटा असायचा, केळं खायचं, आठवड्यातनं एकदा भाकरी आदल्या दिवशी करून ठेवायची, शिळी भाकरी दुधात भिजवून मुलांना 1 दिवस द्यायची, असं ठरलेलं असायचं. आणि त्यांचे उपासाचे दिवस असायचे तेव्हा आमचा तो भाकरी भिजवलेला दिवस असायचा खायचा. आणि ते साबुदाण्याची खिचडी करून खायचे सगळे घरातले, आणि ते एवढे खायचे, एवढी, आणि आमच्या वाट्याला 9 मुलांना अशी एवढी यायची. तर मला असं वाटलं की लग्नानंतर बहुतेक आपल्याला पाहिजे तेवढी साबुदाण्याची खिचडी करून खाता येईल, म्हणून मला लग्न करायचं होतं. आणि ती साबुदाण्याची खिचडी मी 7 मुलांना भरपूर देणार होते आणि मोठ्यांना थोडी देणार होते, म्हणून मला गृहिणी व्हायचं होतं. आणि मला भरपूर मुलांची आवड होती, पण माझ्या या व्यवसायामुळे 2च मुलांना जन्म घातला आणि माझी सासू सासऱ्यांवर टाकून मी मोकळी झाली आणि मी नाटक करत राहिले. त्यांना 2 मुलं आहेत, स्वप्ना आणि अभिजित. स्वप्ना आणि अभिजित यांना तुमच्याप्रमाणे अभिनेता, अभिनेत्री, ऍक्टिंग, सिंगिंग, ड्रामा असा काही इंटरेस्ट आहे का, आवड आहे का? आवड आहे, कारण जशी आम्हाला आमच्या आईवडिलांनी प्रत्येक नाटक दाखवलं, प्रत्येक गाण्याच्या मैफिलीत घेऊन जायचे. म्हणजे मुलाचं व्यक्तिमत्व चौफेर व्हावं, विकास, आवडीनिवडी या सगळ्याची संस्कृतीची ओळख, फार भाषेची ओळख तर फार नाटकातनं होते. चांगली स्वच्छ भाषा शिकायला मिळते. त्यामुळे माझ्या मुलांना मी लहानपणापासून नाटकं दाखवायची. इनफॅक्ट माझ्या कॉलनीतल्या सगळ्या मुलांना, 10-11 मुलांना एका गाडीत घालून मी त्यांना बालनाट्य दाखवायला घेऊन जायची. त्यामुळे त्या वातावरणात ती वाढली. पण त्यांनी काय करायचं ते शेवटी त्यांनी ठरवलं. माझी मुलगी तिने ट्रॅव्हलिंगमध्ये केलं आणि ती मोठ्या कंपनीत एअर फ्रान्समध्ये आणि नंतर ब्रिटिश एअरवेजमध्ये नोकरी करायला लागली. माझा मुलगा इंजिनियर झाला तिकडे अमेरिकेला जाऊन. पण त्याला नाटकाची खूप आवड, भयंकर लहानपणापासून. तो आता ते सगळं इंजिनिअरिंग सोडून तो आता लिहितोय आणि अतिशय देखणा येतं. द्यायला स्क्रिप्ट कोणाला द्यायला गेला की म्हणतात तू काम कर आमच्याबरोबर काम म्हणून. म्हणजे हिंदीमध्ये काम करायचं असेल तर उत्कृष्ट त्याची पर्सनॅलिटी. पण अभिनय हा मुळात व्रात्य असायला लागतं थोडं माणसाने, म्हणजे मग सगळ्या प्रकारच्या भूमिका त्याला करता येतात. तो हा खोडसारपणा त्यांच्या अंगात नाही आहे, जो आईच्यात आहे तो मुलांच्यात उतरला नाही आहे. वडिलांचं शिक्षण त्यांच्यात उतरलं. माझा नवरा सॉलिसिटर जनरल पण होता इंडियाचा, त्यामुळे लॉमध्ये त्याला इंटरेस्ट नाही. म्हणजे जे घरात आहे ते करायचं नाही त्यांना, त्याच्या बाहेरचं काहीतरी करायचं, म्हणून ते ह्या लाईनमध्ये नाही आहेत. पण दोघेही मी त्यांचा अभ्यास घेतला आणि म्हणून खूप छान शिकले आणि मोठे झाले. एक नजर आजवर त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांच्यावर टाकूया. 3 वेळा नाट्य दर्पण पुरस्कार, 4 वेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, 3 वेळा निर्माता संघाचा शांता आपटे पुरस्कार, मटा सन्मान, कलकत्ता क्रिटिक्स अवॉर्ड, त्याचबरोबर स्क्रीन अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड, मुंबई मराठी ग्रंथ आर्टिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड 1986 आणि 2003 मध्ये झी नाट्य गौरव 2020चा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड, त्याचबरोबर BM गोगटे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, नाट्य संमेलन बेळगाव. दीनानाथ मंगेशकर हा अत्यंत महत्वाचा अवॉर्ड दीदींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा ज्येष्ठ रंगकर्मी अवॉर्ड 2021ला, झी गौरव 2020चा हरवलेल्या पत्त्यांचा बंगला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड, आणि या नाटकाला 8हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुन्हा लाईफ टाईम अवॉर्ड म्हणजे जीवन गौरव अवॉर्ड,
आणि महाराष्ट्र शासन 2022चा बेस्ट ऍक्ट्रेस पुन्हा हरवलेल्या पत्त्यांचा बंगला. एका इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणतात, जीवन गौरव किंवा लाईफ टाईम अवॉर्ड दिला की लोकांची अशी समजूत असते, आता तुम्ही रिटायर झालेला आहात, सेवानिवृत्त झालेला आहात, तुम्ही आता घरी बसा. या विचाराला त्यांचा प्रचंड विरोध आहे. तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की जीवन गौरव पुरस्कार द्यायचा कधी, तर माणूस रिटायर होऊन जरी बसलाय आता त्यांना आणा. मग अक्षरशः म्हणजे राज कपूरला सुद्धा जेव्हा अवॉर्ड मिळालं सरकारचं, भारत सरकारचं, तेव्हा त्यांना व्हीलचेअरवर बसून यायला लागलं. इतका त्यांना दमा होत होता. म्हणजे सगळं करिअर ठप्प झालेलं असताना तुम्हाला जेव्हा त्या माणसाची आठवण येते, म्हणजे उच्च स्तरीय अवॉर्ड मिळायचं तर तुम्हाला रिटायर झालं पाहिजे, तुम्हाला म्हातारपण झाल्याशिवाय तुम्हाला देण्यात येणार नाही, असे त्यांचा काहीतरी समज असावा. तर मला असं वाटतं की काम करत असताना माणसाला जर असे काही पुरस्कार मिळाले तर एक आणखी एक ऊर्जा मिळते करायला. जेव्हा बायको चांगला स्वयंपाक करते, नवऱ्याने येऊन सांगितलं की छान झाला होता स्वयंपाक, तर आपल्याला आवडतं की नाही? तसंच आहे ते. तुम्ही काम करत असताना तुमचं कौतुक झालं तर त्याचा पुरस्कार हा मोठा पुरस्कार असं मला वाटतं नेहमीच. अगदी बरोबर आहे. म्हातारी माणसं झाली, व्हीलचेअरवर त्यांना आणलं जात आणि अशा लोकांना आपण पुरस्कार दिला पाहिजे, पण तो जरा लवकर मिळाला तर त्याचं कौतुक होत आहे. जसं मराठीमध्ये म्हणतात ना, चणे दात असतील तर चणे खाण्यात मजा येते. मंडळी, वंदनाताईने मला सांगायचं आहे, आपण येळ्ळूरमध्ये आहोत आणि येळ्ळूरमध्ये राजहंस गड आहे आणि या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, ती पाहण्यासारखी आहे. मला त्यांना हेही सांगायचं आहे की बेळगावचं वैशिष्ट्य हे आहे की बेळगावची शिवजयंती आणि शिवजयंतीचे गाडे हे महाराष्ट्राला सुद्धा पाठीमागे टाकतील एवढ्या मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो. मला त्यांना हेही सांगायचं आहे की बेळगावची गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीची जी मिरवणूक आहे ती पण कदाचित महाराष्ट्राला पाठीमागे टाकेल. एवढ्या मोठ्या पद्धतीनं आणि सुचारू रूपप्रमाणे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही बेळगावात हे साजरं करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, बेळगावच्या पंचक्रोशीत जी साहित्य संमेलनं प्रत्येक वर्षी होतात त्यातले एक संमेलन आपण येळ्ळूरमध्ये घेत आहोत आणि या येळ्ळूरच्या संमेलनाला आपण आज उपस्थित आहोत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे. कुठल्या सिनेमामध्ये किंवा कुठल्या टीव्ही सिरियलमध्ये काम करताना तुम्हाला प्रचंड आनंद झाला? मला स्वतःला कॉमेडी करायला आवडतं, लोकांना हसवायला आवडतं. कारण रोजच्या बघण्यात आपल्या इतक्या खडतर आहे आयुष्य, त्या अशा चार गमतीच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या तर त्यांच्या जीवनात आनंद मिळतो. म्हणून मला स्वतःला खूप कॉमेडी करायला आवडतं. पण कॉमेडी म्हणजे लॉजिकल कॉमेडी पाहिजे, अगदीच काहीतरी फापट पसार असलेली नाही. त्यामुळे मला लोकांना हसवायला आवडतं. तर मी इतके प्रयोग सगळ्या गावागावातनं केलेले आहेत. मला आठवतं आहे की मी जेव्हा कॉमेडी करते किंवा मी जेव्हा कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक करते तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात, विशेषतः बायकांच्या. तर बायकांच्या बाबतीत सांगायचं तर मी जेव्हा कॉमेडी करते ना त्यावेळी त्यांची जी व्यक्त होण्याची जी प्रक्रिया ती बघत असतो आम्ही, कारण त्यांच्यावरतीच नाटक अवलंबून असतं. त्यांनी देतील तशा टाळ्या आम्हाला मिळाल्या तर नाटक आणखी फुलत जातं. त्यामुळे बायकांच्याकडे विशेष लक्ष असतं माझं. तर त्यांना हसायचं असलं तर नेहमी म्हणजे आपण दात दाखवायचे नाही, आपण मोठ्यांना हसायचं नाही. पुरुषांनी मोठ्यांना हसलं तर चालतं, पण बायकांनी नेहमी दबक्या आवाजात हसायचं. आणि रडताना मात्र आपला हे पदर भिजला तर नवऱ्याचा रुमाल घेतील आणि मोठ्या मोठ्यानं रडतील. पण म्हणजे आपल्या अपब्रिंगिंगमध्ये गोळ आहे. म्हणजे जसं मला सुद्धा आईने सांगितलं, तू जातीयचा सासरी पहिल्यांदा तर वचा वचा हसू नको, फसा फसा बोलू नको. हे त्याचं कारणच हे आहे की आपण अदबीने राहायचं आणि जे काय आनंदाचे क्षण किंवा दुःखाचे क्षण व्यक्त करण्याची वेळ आहे त्यावेळी आपण हसताना दबक्या आवाजात असायचं, रडताना मोकळेपणाने रडायचं. त्यामुळे मला विशेषतः सांगायचं की आता परिस्थिती बदलली. आता मी बायपण भारी जेव्हा केल्यानंतर तर फारच बदलली आहे की बिंदास मोकळं हकळ. आणि मी काकडे सिस्टर येतात, हे काकडे आम्ही 5 भगिनी ज्या दाखवल्या आहेत त्या काकडे भगिनी आहेत बायपण भारी जेव्हा.
वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे. म्हणजे आज त्यांनी आपल्या कारकिर्दीची हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. एवढंच नव्हे, आपल्या संसाराची सुद्धा त्यांनी हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तेवढा त्या दोघांचाही हा बरं, दोघांचाही सहभाग आहे. हा आमचा प्रश्न ठरलेला नाहीये, पण माझ्या मनात तो प्रश्न आलाय म्हणून मी तुम्हाला विचारतो. रोज सिरियल सुरू असतात, त्या संपत नाहीत. बऱ्याच वेळा या सिरियल्स वास्तविकतेपेक्षाही खूप लांब गेलेले असतात. उदाहरणार्थ, जान्हवी गरोदर आहे हे आज आम्हाला कळलेलं असतंय, आणि गेली 14 महिने ती गरोदर कशी राहते, आणि हे मग कसं, हे कोणं कसं सुचवायचं. कारण घरातल्या ज्या तरुण मुलं म्हणतात, जी जरा आजकाल शिकत असतात, काय गेली 14 महिने ही जान्हवी गरोदरच आहे की असं विचारतात. अशा सिरियल्स बद्दल, अशा मालिकाबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? माझा प्रेक्षकांना दोष द्यायचा मला, तुम्ही नका बघू ना अशी सिरियल. कशाला बघतो? तुमच्यामुळे TRP वाढतो आणि मग चॅनलला वाटतं की अरे वा हे चालतंय, 9 महिन्याचे 10 करूया, 10 महिन्याचे 12 करूया, असं होतं ते. त्यामुळे आपल्याला आवडत नाहीये, पटत नाही ती सिरियल, आपण बघितली नाही तर चॅनलला बंदच करावी लागते. त्यामुळे जे पटेल, आवडेल, आपल्याला पसेल ते बघा. इतक्या बायकांना विलन करून टाकलंय ना सिरियलमध्ये, की बायका इतके खाष्ट दुष्ट असतात, इतक्या कपटी असतात, ते सगळं म्हणजे बायकांच्या विषयीचं मतच बदलली सगळी. बरं, सगळ्यात रडताना, हसताना, मेल्यावर सुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना इतके मेकअप करून आणि दागदागिने घालून झोपलेले असतात. अगदी डोळ्यावर संबंध मेकअप आणि त्यांचा क्लोजअप देतो, म्हणजे नॉर्मल नॅचरल असं काही नसतं. त्यामुळे मी सिरियलपासून दूर झाले आणि मी फारशा सिरियल एवढ्यासाठी केल्या नाहीत की मला जे पटत नाही ते मी करत नाही. आणि सिरियलचं सुद्धा काय आहे, आता मी 8 वाजता घर सोडते, 9 वाजता पोचायचं असतं, तर मला 7:30ला घर सोडायचं. हल्ली ट्रॅफिक एवढा वाढलाय की 7:30ला घर सोडून 8:30 ते 9 पर्यंत पोचलो शूटिंगच्या ठिकाणी की दिवसभर काम चालतं. 9 वाजता खरं थांबवायला पाहिजे, पण ते नेहमी 10, 10:30, 11 वाजता संपतं. मग मी सगळं आटपून घरी जाणार, मुलांना भेटणार कधी, नवऱ्याला भेटणार कधी. त्यामुळे म्हणजे स्वतःला जगायला काही तासच उरत नाही. फक्त सकाळी जायचं, काम करायचं, यायचं, झोपायचं, असंच आहे. त्यामुळे मला सिरियल अजिबात पटत नाही एकतर, आणि त्यामुळे मी करत नाही. सुरुवातीला खूप छान 100-1 एपिसोड खूप चांगली असते, आणि मग काका आला, मामा आला, मग कोणतरी नव्हे. आता मी झीमध्ये आता शूटिंग करते, कारण 5च दिवसाचं शूटिंग म्हणून मी घेतलंय. मला त्या सिरियलचं नाव सुद्धा माहित नाही काय आहे. मी काल शूट करून आले आणि परत उद्या एअरपोर्टवरनं डायरेक्ट शूटिंगला जाणार आहे. त्यात मला गुरुमाता ही भूमिका आहे, तर मला काहीच माहित नाही काय आहे ते मला करायचं आहे. पण मी चला थोडंसं दिसायला पाहिजे लोकांना म्हणून ते, आणि आग्रह चॅनलचा म्हणून मी ते केलं. 5 दिवसाचं काम करते म्हणजे. पण असं मग कॅरेक्टर्स आणायची आणि उगाच कहाणी लांबवत ठेवायची. बरं, तिथे सुद्धा जी सासू झाली आहे, मला वाटतं पुन्हा नव्याने जन्मेन अशी काहीतरी सिरियल चालू आहे का काही, तर त्याची वेळ सुद्धा आता बदलली. 9ची आता 9:30ची वेळ होती, ती 6 वाजता केली चॅनलने. म्हणजे कोण बघत असेल मला माहीत नाही, पण त्या आहेत. पण हीच दूरदर्शनवरती माझी माय म्हणून मी एक सिरियल करत होते. माझी माय म्हणजे आपण आईविषयीची उतराई करण्यासाठी आईविषयीच्या भूमिका म्हणजे इंटरव्ह्यूज असायचे आणि त्याची इंट्रोडक्शन मी द्यायची. माझ्या घरी मी स्वतः त्याचं शूटिंग करायचे आणि त्याचे 1000 एपिसोड झाले. पण ती लोकांच्या अजून लक्षात आहे. त्याचं टायटल म्युझिक लक्षात आहे. आभाळ मायाचं टायटल म्युझिक अजून लक्षात आहे. दामिनीचं टायटल म्युझिक मी त्या आता ज्या येतात ना त्याला रद्दी इतकी किंमत नाही आहे. त्यामुळे मला सिरियल करायला अजिबात आवडत नाही. थिएटर एवढ्यासाठी आवडतं की ते अमरत्व आहे त्याला. चित्रपट आला सुद्धा. वंदना गुप्तेजींना समुद्र किनारा खूप आवडतो, तो तुम्हाला आम्हालाही आवडतो. त्यांना शॉपिंग करायला आवडतंय, बायकाने त्यासाठी टाळ वाजवणार हे तर सगळ्यांनाच आवडतंय. आजकाल अशी तक्रार आहे की व्हॉट्सॲप आल्यामुळं लोकांचं पुस्तक वाचन कमी झालेलं आहे. तुम्ही कोणालाही विचारा क्या पढ रहे हो, काय वाचता आहे, तर लोक म्हणतात मी व्हॉट्सॲप वाचतो आहे. तुम्हाला या शूटिंगच्या धकाधुकीत किंवा तुमच्या घरातल्यांना व्हॉट्सॲप सोडून पुस्तक वाचायला वेळ मिळतो का?
आणि कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतात? आमच्या घरी अत्यंत वाचनाची आवड आहे पहिल्यापासून. वा. माझा नवरा, माझा मुलगा, माझी मुलगी तिघही अत्यंत वाचन करतात. मी नाटकाची स्क्रिप्ट आणि संहिताच वाचण्यात माझा एवढा वेळ जातो, पण मला त्यातल्या त्या चरित्र भूमिका ज्या हे असतात ना, पुस्तकं चरित्र लिहिलेली ती मला आवडतात वाचायला आणि मला त्यातनं काहीतरी बोध घेता येतो. त्यामुळे मी मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सची किंवा नटांची किंवा डिरेक्टर्सची अशी हे वाचते, मी चरित्र पुस्तकं वाचते. त्यामुळे पुस्तक वाचन हा आमच्याकडे छंदच आहे आणि तो आम्ही अतिशय मनापासून जोपासतो. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्ही शिकाल, असं आहे ते. कारण आपण साहित्य संमेलनात आहोत म्हणून हा मी प्रश्न विचारला. मंडळी, आपण आजकाल प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला हर घर तिरंगा हा उपक्रम राबवत आहोत. आमची अशी तुम्हाला विनंती आहे की हर घर ग्रंथालय झालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात ग्रंथालय स्वतःचं असलं पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पुस्तकाची आवड निर्माण होईल. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या प्रत्येकाच्या घरात हा टिपॉय असतो आणि त्या टिपॉयवर टीव्हीच्या CD प्लेअरचे रिमोट कंट्रोल पडलेले असतात. ते रिमोट कंट्रोल असू देत, पण त्या टिपॉयवर रंगीत आणि रंगीबेरंगी पुस्तकं पण असली पाहिजे, म्हणजे घरातल्या मुलांना रिमोट कंट्रोल हुडकताना अचानक त्यांचा स्पर्श पुस्तकांना होईल आणि ही पुस्तकं कशी वाचायची, का वाचायची हे त्यांना कळेल, असं मला वाटतंय. हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर 2 टाळ्या माझ्यासाठी वाजवायला हरकत नाही. महाबळेश्वर जवळ एक भिलार म्हणून गाव आहे, ते पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षरशः सगळ्या प्रत्येक जण मुंबईहून किंवा कुठल्या सिटीमधून आला तर पुस्तकं घेऊन येतात आणि त्या ठिकाणी दान करतात. पण तुम्ही दान करा, तुम्ही पण वाचा, म्हणजे आपल्याला वाचून झालेलं असतं ते तिथे दान देतात आणि अशा खरं छोट्या छोट्या गावांमध्ये सहज करता येईल. पुस्तकांचं गाव किती गोड वाटतं ऐकायला पण, आणि त्यांनी खूप छान ते लोक खूप येतात, वाचतात, तिथे बसून वाचतात, अभ्यास करतात. तिथे खूप शाळा पण आहेत ना, शाळेतली मुलं पण त्या गावात जातात. नाही खूप हॉस्टेल्स आहेत सगळे. सातारा कराड जवळचं हे गाव आहे भिलार, आणि या भिलार गावात स्ट्रॉबेरी पण उगवली जाते. आणि महत्वाचं म्हणजे जे लोक भेटीला जातात ते पुस्तक वाचत वाचत, स्ट्रॉबेरी खात खात, पुस्तक वाचत वाचत अशी मजा करतात. प्रत्येक घरात तुमची जेवणाची व्यवस्था सुद्धा होऊ शकते. तिथं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा सुद्धा मिळतोय. पण पुस्तक वाचायसाठी आपण या भिलार गावाला गेलं पाहिजे. मंडळी, टीव्ही वगैरे बघताना, सिनेमा वगैरे बघताना आपल्याला किती छान वाटते. अरे वा, किती छान छान मेकअप आहे, छान छान दागिने आहेत, आलिशान गाड्या आहेत. पण याच्यात भरपूर परिश्रम आहेत. मध्यरात्री उठावं लागतं, पहाटे उठावं लागतं. त्यांनी महिन्याला 40-42 शो केलेले आहेत नाटकाचे, आणि जवळजवळ आजवर 13,000-14,000 शो केलेले आहेत. आणि ते अशा काळात केलेले आहेत जेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईन सुद्धा नव्हते. घरी फोन करायचा तर ट्रंक कॉल करावा लागत होता. तो ट्रंक कॉल बुक करावा लागत होता आणि 2-2, 3-3 तास झाल्यानंतर तो ट्रंक कॉल सुरू व्हायचा. आणि तरी सुद्धा तिकडून हॅलो हॅलो म्हणायचं, इकडून हॅलो हॅलो म्हणायचं. म्हणजे संसाराची काळजी एकीकडे नाटकात काम करण्याची काळजी, एकीकडे प्रवासाची काळजी, एकीकडे दिग्दर्शकांनी दिलेली कमिटमेंट पाळायची काळजी. तो काळ कसा होता आणि आत्ताचा हा एरोप्लेनचा काळ कसा वाटतो तुम्हाला? प्रेक्षकांमध्ये फरक पडलेला नाही. माझे रसिक प्रेक्षक तसेच आहेत. ते एवढं नाटकावर प्रेम करतात, तेवढ्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आलो आत्तापर्यंत. पण आता काय झाले, मध्ये त्यावेळी फक्त सिनेमा आणि नाटक ही 2च माध्यमं होती. मधलं दूरदर्शन हा प्रकारच नव्हता. त्यामुळे आणि हातात मोबाईल नव्हते, त्यामुळे तुम्हाला थिएटरवरती येऊनच नाटक बघायला लागायचं. मला आठवतं एकदा आम्ही कोकण दौरा करत होतो, मुलांना सोडून आले होते आणि माझी मुलगी 3.5 महिन्याची होती आणि तिला सोडून मी घरी 14 दिवसाचा दौरा करायला बाहेर पडले होते. आणि दौरासुद्धा असा म्हणजे वाईट अवस्थेत असायचा की बसमध्ये झोपायला जागा नसायची. मग 2 सीटच्या मध्ये जी जागा असते तिथे आम्ही 2 मुली, एक डोकं तिकडे करून एकीकडे करून, आम्ही कैची म्हणतो त्याला, पाय क्रॉस करून झोपायचं आणि सिनियर सगळे वरती सीटवर झोपायचे. तर अशा अवस्थेत आम्ही दौरे करत होतो, मुलांना सोडून आले होते. आणि मग सर्व वाटायचं की कशाला आपण हा असा दौरा करतोय. घाणेरडे राहायची ठिकाणं असायची, चांगले लॉजेस नव्हते, हॉटेल्स नव्हते, प्रवास फार तापदायक होता. वाटेत बायकांना उतरायचं म्हटल्यानंतर सुद्धा कुठे
जागा नसायची. त्यामुळे अशा वाईट अवस्थेत प्रयोग करायचा, पण कमिटमेंट नाटकाची. एकदा नाटक घेतलंय म्हणजे तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. मला आठवतं मी मुलांच्या शाळेतचे सुद्धा त्यांच्याकडे काही फॅशन हे असायचं, काही शाळेतलं फंक्शन असायचं तर मी बसवून द्यायची त्यांचे सगळे कार्यक्रम. पण जेव्हा कार्यक्रम असायचे तेव्हा माझं पण नाटकाचा प्रयोग असायचं. मग एकदा मला मुलांनी विचारलं की तू नसशीलच ना आज या कार्यक्रमाला. तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे मी कशाला आता एवढीच नाटकाला कमिटमेंट एवढीच संसाराला देते तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा मी अवेलेबल नाही आहे. मग मी जरा सांगायला सुरुवात केली की मला आता मुलांचे जेव्हा वाढदिवस असायचे त्याचे सणवार ते मी सणवाराची व्याख्याच बदलली. म्हणजे शनिवार प्रयोग, सणासुदीला सुट्टी, त्यामुळे तेव्हा प्रयोग करणं. मग असं करत करत त्याचे ॲडजस्टमेंट केले आणि मग सुरू केली करिअर. पण फार तापदायक आणि फार कष्टाची. तुम्ही म्हणाल तेवढे प्रयोग नाही झाले, म्हणजे 12,629 प्रयोग झालेले. पण अशी 40-42 मला आठवतं एकदा प्रशांत आमले माझ्या कानात येऊन सांगितलं, बंधू हे नाटक आहे बरं का आणि तुझं नाव हे आहे बरं का, हां आता जा स्टेजवर. असं कारण मी 4 वेगवेगळी नाटकं एका वेळी करायची. एक 31 डिसेंबरला तर मला आठवते मी सकाळी 9:30ला एक वेगळं नाटक केलं, दुपारी 3:30 वाजता एक वेगळं नाटक केलं, रात्री 8:30ला एक वेगळं नाटक केलं आणि मध्यरात्री 1:30 वाजता 31 डिसेंबरला शिवाजी मंदिरला सबन कंदील बिंदील लावून नववर्ष साजरं करायचं. त्यावेळी 1:30 वाजता मी प्रेमाच्या गावाजावी या नाटकाचा पहिला प्रयोग केला. आणि त्या इन बिटवीन मी घरी जाऊन 31 नवीन वर्ष घरच्यांबरोबर साजरा पण करून आले. पण तेव्हा एवढी गर्दी नसायची, ट्रॅफिक जाम नसायचा, त्यामुळे सगळं करायचं पण वेळ साधायची. त्यामुळे 24 तास मला पुरायचे ते. माझा दिवस 36 तासाचा असायचा. तरुण पिढीने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, त्यांचा दिवस 36 तासांचा असायचा. म्हणजे 24 तासाचे 36 तास करून आपण परिश्रम घेतले तर आपण कुछ भी बन सकते हैं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. त्याला मी रॅपिड फायर राऊंड वगैरे म्हणणार नाही. खूप कष्ट. मला आठवते मी 4 नाटक करत होते तेव्हा आई नाटक बघायला आली. आई आणि वडील समोर बसले होते आणि त्या नाटकातनं मला मोठा 20 मिनिटाचा फोनवरचा संवाद होता. मी एकटी फोनवरती मी ज्या नवऱ्याला भांडून मुलीला त्याच्याकडे ठेवून घरी सोडून आले, आईकडे आले, तर असा संवाद होता 20 मिनिटाचा आणि सगळे इमोशन्स होते त्यात. तो अंक संपताना माझा तो संवाद संपलेला असतो आणि पहिल्या अंकाचा पडदा पडतो तेव्हा लोक इतके भारावून आत आले आणि कौतुक करत होते माझं आणि मी कोसळलेली होते कारण सगळे इमोशन्स म्हणून बाहेर आलेले नव्हते तेव्हापर्यंत. आणि आई वडील असे लांब दिसले मला पडद्याचं उभे. तर मी आईला विचारलं, काय ग मम्मी कसं वाटलं तुला? तर माणिकबाई तिकडनं म्हणाल्या, काय ग वंदना, जर पाठांतर एवढं चांगलं होतं मग शाळेत का तुला एवढे कमी मार्क मिळायचे? 20 मिनिटाची बाई फोनवरती, तिकडे फोनवर कोणी नसलेल्या मुलाची संवाद साधू शकते पाठ करून, तर मग शाळेत जर केला असता अभ्यास तर खूपच चांगली पास झाली होती. पण आपल्याला जे आवडतं ते आपण करतो. त्यामुळे आईनी मला अडवलं नाही की हे करू नकोस म्हणून. मी करते ते चांगलं करा, उत्तम करा, विद्यार्थी दशा सोडू नका, सतत शिकत राहा आणि शिडीची वरची पायरी कधी गाठायची नाही. आपण वरती गेलो तर खाली बघतो आणि मग म्हणतो की अरे मी पोचले, वरती अजून शिड्या आहे ते विसरू नका. असं आई वडिलांची शिकवण होती. काय वरची शिडी विसरू नका. आणि ते 20 मिनिटाचं स्वगत मंडळी घरी गेल्यावर युट्यूबवर जरूर बघा, ते उपलब्ध आहे. त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे, तुम्ही ते एन्जॉय करू शकता. खरंच ते स्वगत फार फार मनाला चटका लावणार आहे आणि तुम्ही अक्षरशः अवाक होऊन जातो ते स्वगत ऐकल्यावर बघितल्यावर. मंडळी हा रॅपिड फायर बाउंड असा काही नाही आहे. मी फक्त ज्यांना प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची 2 उत्तरं आहेत. त्यांना दोन्ही उत्तरं आवडली ते म्हणू शकतात मला दोघेही आवडतात असंही म्हणू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला हिंदी मालिका आवडतात की मराठी मालिका आवडतात? मराठी मालिका आवडतात. वा. तुम्हाला माधुरी दीक्षित आवडतात की सोनाली कुलकर्णी? माधुरी दीक्षित. काय वाजवायला हरकत नाही. माधुरी तिच्याबरोबर फिल्म पण केली, बकेट लिस्ट नावाची, आणि इतकी गोड बाई म्हणून सांगू. म्हणजे स्वभावाने अत्यंत जमिनीवर पाय रोवू नये अजूनही. खूप साधी आहे, छान आहे अगदी. तुम्हाला अजय अतुल हे संगीतकार आवडतात की आमचे आवडते सुधीर फडके आवडतात? सुधीर फडके आवडतात. क्या बात, क्या बात. आणि सर्वात शेवटी
तुम्हाला बेळगावचा कुंदा आवडतो की साहित्य संमेलन आवडतो? कुंदा. मंडळी, आता गेल्या वर्षी तो हिट ठरलेला बाई पण भारी देवा हा सिनेमा त्याने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धमाल केलेली आहे. आणि या सर्व महिला त्यातल्या डोळ्यावर काळा गॉगल घालून मस्तपैकी त्यांनी सिनेमा सजवलेला आहे. मला वाटलं वंदनाताई आज काळा गॉगल घालून येतील, पण तसं काही त्यांनी केलं नाही. आले. बाई पण भारी देवा या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात ह्या वयात आता मेन भूमिका आम्हाला सगळ्यांनाच मिळाली आणि मेन भूमिका अशी एक नाहीये. या 5 जणींना इतकं सुंदर गुंफलेलं आहे ना एका कथेमध्ये, ती फार विलक्षणपणे केलंय. केदार शिंदेनी इतकं सुंदर डिरेक्शन केलं. खूप दिवस मला तो फोन करत होता, मेसेज पाठवत होता की मला बोलायचंय तुझ्याशी, वंदुताई मला बोलायचंय तुझ्याशी. तर एकदा तो माझं शूटिंग चाललं होतं, तिथे आला भेटायला असते आणि मला ते ही कथानक सांगितली. म्हटलं तू मला फार काही सांगू नको, तू आलायस आणि मला विचारतोय म्हणजे माझा रोल चांगलाच असणार, कारण त्यांनी माझी सगळं लहानपणापासून करिअर बघितली होती, त्यामुळे मी करते तुझ्याबरोबर काम. आणि ते केलं आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट केलं. मी आम्हाला कल्पना पण नव्हती की बायका एवढं उचलून धरतील. फक्त निखिल साने जे जिओचे मुख्य आहेत त्यांनी एक बघितलं की बायका पहिल्या दिवसापासून हाऊसफुल करतील. जी बाई सिनेमा घर चालवू शकते ती सिनेमा का नाही चालवू शकणार, असं त्यांनी एक क्विज दिला होता सोडवायला आणि ते खरं ठरवलं बायकांनी. बाई पण भारी देवा याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, आज आम्ही कारमधून येताना आणखीन एक प्रश्न ठरवला. तुम्ही खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम कदाचित बघितला असेल, खूप पूर्वी यायचा तो. आणि त्या खुपते तिथे गुप्ते किंवा गुप्ते खुपते त्या कार्यक्रमात अवधूत गुप्तेचा तो कार्यक्रम असायचा. आलेल्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते एक मोबाईल द्यायचे आणि म्हणायचे हा जादूचा मोबाईल आहे. आणि आपल्या जीवनात जी माणसं आली आणि निघून गेली, जी आपल्याला सध्या भेटत नाही आहेत, अशा कोणत्या व्यक्तीला तुम्ही हा जादूचा फोन घेऊन बोलणार आहात, असा प्रश्न ते आलेल्या पाहुण्याला विचारायचे. आणि खरंच काही पाहुणे हातात मोबाईल घेऊन ढसा ढसा रडायचे. आपण आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. तुम्हा सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की तुम्ही हा कार्यक्रम आजच्या ह्या येळूर साहित्य संमेलनात आयोजित केलात आणि वंदना गुप्तेजींना बोलावून खरंच एक सुंदर मनोरंजनाचा कार्यक्रम आणि स्त्रियांनी कसं वागावं, कसे परिश्रम घ्यावेत हेही तुम्ही ऐकलं. मी त्यांना आता हा जादूचा मोबाईल देत आहे आणि त्यांना विचारणार आहे तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलणार आहात आणि काय बोलणार आहात. मी फोन लावून डायरेक्टच बोलते ना. नमस्कार, मी वंदना गुप्ते बोलते. मी छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलते का? महाराज, तुम्ही 1 वर्षासाठी परत या भारतात. तुमची सगळी अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करा आणि आम्हाला आणखी समृद्ध करा. मराठी माणसाला जो तुम्ही अभिमान आणि गर्व आणि एक प्रतिष्ठा दिली आहे ती तुम्ही येऊन बघा. आम्ही काय केलंय, आम्ही फक्त मूर्ती उभारतोय का तुम्ही दिलेल्या वर्तनातून, तुम्ही शिकवलेल्या शिकवणीतून आम्ही त्यातून काही घेतलंय का ते बघा. आणि नसेल आम्हाला जमत तर या आणि आम्हाला शिकवून जा. 1 वर्ष नाही येता आलं, 4 दिवस आलात तरी चालेल, पण अख्ख्या महाराष्ट्र परत उजळून निघू दे तुमच्या येण्याने. त्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी संपर्क साधलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी प्रार्थना केलेली आहे काही काळासाठी तरी भारतात या आणि ही विस्कटलेली घडी सुधारून द्या. आणि कसं यश मिळवायचं इतकं सोपं नसतं, ते कुठल्या ह्याच्यातून जायला लागतं. झुंज नावाचं नाटक केलं होतं मी. त्यात मी मधुकर तोरडमल आणि प्रमोद पवार माझा मुलगा दाखवला त्यात. तर त्यात माझी एक रखमा महारणीची भूमिका होती. अगदी गावरान होते. मी 1.5 तास संबंध काळा मेकअप करायची आणि उतरवायला परत 1.5 तास लागायचे, पण ते 3 तासाचं नाटक होतं आणि खूप मला वेगळ्या धाटणीची भूमिका मिळाली होती. त्यातला मी एक प्रवेश तुम्हाला फक्त म्हणून दाखवते.
त्यातनं तुम्हाला काही घेता आलं तर बघा. पण मी विद्यार्थ्यांच्या समोर जास्त हा म्हणते. त्यात असं आहे, त्याची बॅकग्राऊंड अशी आहे की व्हाईस प्रिन्सिपल असतात एका कॉलेजचे, जे मधुकर तोरणमलांनी लिहिलेलं नाटक, आणि ते दलित असतात. आणि दलित ते तर माणूस म्हणजे एक अभ्यंकर नावाचे जे प्रिन्सिपल असतात त्यांचं अचानक निधन होतं. ते व्हाईस प्रिन्सिपलची प्रिन्सिपल व्हायची वेळ येते आणि ते रिक्वेस्ट करतात की माझ्या बायकोच्या निधनानंतर तू आलीस या घरात आणि मुलाला वाढवायला घरात राहिलीस आणि माझ्या मुलाला मोठं करता करता आपले चांगले संबंध होते, आता तू माझ्याशी लग्न कर आणि रखमाची रुक्मिणी हो आणि बंगल्यात राहायला ये, प्रिन्सिपॉलच्या बंगल्यात, आणि माझ्याशी रीतसर लग्न कर. त्यावर तिचं असं म्हणणं असतं की मी काही येणार नाही म्हणून. तर ते मी सांगते. तर थोड्याशा गावरान मला शिव्या होत्या, त्याच्यावर एका टीकाकारांनी मार्मिकमध्ये लिहिलं होतं. माधव मनोहर म्हणून टीकाकार होते, त्यांनी मार्मिकमध्ये लिहिलं होतं की वंदना गुप्ते अभिनेत्रींनी इतक्या सहज शिव्या दिल्या की त्यांना शिव्या द्यायची सवय असावी घरी म्हणून. तर त्यात मुलगा पण आग्रह करतायत आणि तो प्रिन्सिपॉल झालेले मधुकर तोरणमल ते पण आग्रह करतायत. तर मी त्यांना म्हणते, मेल्या मुडद्या तुझ्या जिभेला पडलं किड, मला घराबाहेर काढतो, तुला मर्याय पडू का आपला कोंबड्या. ओ प्रिन्सिपल का म्युन्सिपल दम कोणाला देतो, सोडतो म्हणून. अव सोडा, मी काय हातात बांगड्या नाही मारलेल्या, मोल मजुरी करीन रक्त धाडीन, पण कोणाच्या तोंडाकडे नाही पाहणार आश्रयासाठी. लगीन 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 त्याच्यापासून काय खोळंबा झालाय वय तुमचा. ओ मला राहू दे ना इथं, तुम्ही जा ना तुमच्या बंगल्यावर, 17 गिधाडां 100 कावळं टोचून खाताल तुम्हाला बिन मला बी. ओ ना गा माझं ऐका, असं एका रात्रीत तूप खाऊन रूप नाहीये. मी रखमा बरी आहे, माझी रुक्मिणी नेऊन मला कुठे पकडत नेऊन बसवत आहे, मी बरी आहे तिथंच. नाही ऐकत तुम्ही हा, मग माझ्या येडी बागडीचा उखाणा सोडवा. तुम्ही मस्त प्रिन्सिपल आहे ना, माझ्या येडी बागडीचा एक उखाणा सोडवा. मला सांगा, जेवणाचं ताट 5 बोटा हातात घेतात म्हणून बोटा घास खात्यात होय, बोटातला घास वट चावत्यात म्हणून वट घास खात्यात होय, वटातला घास दात चावत्यात म्हणून दात घास खात्यात होय, चावल्याला घास नरडे वाटा पोटात जातो म्हणून नरडे घास खात का. अहो घास खाता पोट. आता तुम्ही म्हणाल घास पोट खात, तर मग हे ताटातून बोटात, बोटातून वटात, वटातून दातात, दातातून घासातून पोटात एवढी लांबण काय पाहिजे. अहो ते ताटात पोटावर ठेवावं. मला सांगा, पोट खाईल का त्या ताटातला घास. नाही खाणार, मधली लांबण लागणारच. मंडळी, आपण उभारून त्यांचं अभिवादन करूया. एक सुंदर कार्यक्रम, सुंदर. बहुत बहुत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.